भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आली आहे। त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नाही। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। त्यांनी गडकरींना पक्षात येण्याची ही खुली ऑफर दिली। आता यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। ठाकरेंनी ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तींनी राष्ट्राध्यक्ष करतो असं म्हणणं, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंची खरडपट्टी केली आहे। तसेच यावेळी फडणवीस यांनी पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव का नाही याची स्पष्टोक्ती केली। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे। खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत। महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढताल। ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्राच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही। महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंवर फडणवीस यांनी निशाणा साधल्यानंतर यावर उद्धव ठाकरे कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।